सुप्रभात मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कात्रज देहू रोड बायपासच्या पुढे असलेले तळेगाव दाभाडे येथील घोराडेश्वरच्या बौद्धकालीन लेण्या एक्सप्लोअर केल्या। या व्हिडिओमध्ये आपण येथूनच जवळ असलेला कुंडमळा एक्सप्लोअर करणार आहोत। घोराडेश्वर येथून आपल्याला पुणे मुंबई हायवेवरून यू टर्न घेऊन देहू रोडला जॉईंट व्हायला लागते। पुढे आल्यानंतर आपल्याला बेगडेवाडी रेल्वे स्टेशन क्रॉस करावे लागते। आपण बेगडेवाडी रेल्वे स्टेशन क्रॉसिंग फाटकावर येऊन थांबलेलो आहोत। मित्रांनो, ट्रेन आलेली आहे आणि बेगडेवाडी रेल्वे स्टेशन मालगाडी आहे। मालगाडी चाललेली आहे आणि त्याच्या बाजूने पण एक पलीकडने एक एक्सप्रेस गेलेली आहे। कोणती गाडी आहे माहित नाही, पलीकडनं दोन्ही एकाच वेळेस गाड्या चालल्यात। क्या बात है, ग्रेट, नाइस। रेल्वे इतक्या जवळून बघतो आपण, तर हे बेगडेवाडीचं रेल्वे स्टेशन आहे आणि हे फाटक उघडलं की आपण कुंडमळ्याच्या दिशेने चाललेलो। सो गाईज, मस्त आपण अशा सुंदर ठिकाणी आलेलो आहे, कुंडमळा। पावसाळ्यात इथं फार छान होत असेल। वाह, सुंदर, अति सुंदर। टू व्हीलरचा ब्रिज आहे हा, धोकादायक ब्रिज झालेला आहे असं सांगितलं जात आहे। तिथं पण लिहिलंय बाहेर। तिथं प्री वेडिंग शूट चालू आहे आय थिंक, आणि सुंदर असा वॉटरफॉल तयार झालेला आहे कुंडमळा। सो गाईज, आपण अशा सुंदर अशा ब्रिजवर थांबलेलो आहोत आणि ग्रेट, छान आहे। ॲक्च्युली हा रहदारीसाठी ब्रिज धोकादायक झालेला आहे, पण ठीक आहे, आम्ही हळूहळू चालतो। हे गाडीवर चालतात, आपल्याला साधं चालायला पण भीती वाटते। पुढून तर गाडी आहे आपण कुंडदेवी माता मंदिर, तळेगाव दाभाडे या ठिकाणी आलेलो आहोत। कुंडमळा हा आपण बघतोय, अतिशय सुंदर। मला तिथं ह्याच्यावरनं रॅम्पवरनं एक गाडी गेली, मला आश्चर्य वाटलं, शूट करायला पाहिलं होतं तर गाडीचं। काय पाणी वाहतं।
मिलिटरी एरिया असल्यामुळे ड्रोन उडवता येणार नाही. आपण आपली गाडी इथे पार्क केली. काय आलं रे? मंदिर बंद आहे. कुंडदेवी मंदिर बंद. मित्रांनो, अतिशय सुंदर ठिकाण आहे हे. नॅचरल कुंड पुढं तयार झालेले आहेत आणि ह्या बाजूला लेक आहे, कुंडमळा आहे आणि त्याला बंधारा बांधलेला आहे. बंधारा सुद्धा थोडा धोकादायक झालेला आहे. तो मित्रांनो, हे मंदिर बघताय श्री कुंडदेवी मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. आणि हा जर तुम्ही पुढे येऊन थोडा निसर्ग बघितलात, सावकाश या, खाली बघा, खाली बघून या, धोकादायक आहे.
ॲक्च्युली रहदारीसाठी हा धोकादायक ब्रिज झाला आहे असं पलीकडे बोर्ड लावलेला आहे, तरीसुद्धा लोक जात आहेत, हा रस्ता वापरत आहेत. हे कुंडमळा हा इंद्रायणी नदीवर तयार झालेला आहे. या ठिकाणी मंदिर आहे आणि खाली सुंदर असं कुंड तयार झालेलं आहे आणि असे सगळीकडे कुंडच बघायला मिळतील आपल्याला. जसं आपण शिरूरच्या इथं हे बघितलेलं आहे, मळगंगा नदीच्या किनारी निगोजला जे कुंड बघतो आपण ते तसाच या ठिकाणी पण आहे, पण सुंदर आहे. अगदी पुण्याच्या जवळ तुम्हाला अशा सुंदर ठिकाणी पावसाळ्यात तर इथं रिस्कच असणार, पण दृश्य नयनरम्य दृश्य असणार. हे सगळे हे बघा, हा जो ब्रिज आहे हा ब्रिज आणि पलीकडे मिलिटरी एरिया आहे. मिलिटरी एरिया तर स्ट्रिक्टली शूटिंग प्रोहिबिटेड आहे, पण तरीसुद्धा आम्ही आता ह्या भागात, हे तर बघा ही कशी तयार झाली नॅचरल. पावसामध्ये काय म्हणजे एवढं पाण्याला वेग असतो आणि हा पाणी दगडाला आकार देत राहतं. अतिशय सुंदर निसर्ग. आपल्याला जागजागी कुंड बघायला मिळतील. हे छोटे छोटे कुंड आहेत. त्या ठिकाणी तुम्ही बघताय हे छोटं कुंड आहे, हे छोटं कुंड आहे. तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथून दिसणारा नजारा तर वा 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 वा, काय अप्रतिम. म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी आहे ही. ग्रेट, काय वर्णन करायचं आहे. ते बघा, ती मागाशी जी गाडी गेली होती ना ती परत बांधावरनं गाडी येते. रिस्की आहे पण तरीसुद्धा ते कसं काय मॅनेज करतात आय डोंट नो. ते बघा, ग्रेट. चालवणाऱ्याची कलाच आहे म्हणायचं. थोडंसं जरी इकडं तिकडं गेला तर खाली, पलीकडं पाणी आणि इकडं अलीकडे कुंड. कारवाला इथला लोकलच दिसतोय, निगडीचाच, आय मीन तळेगावचाच. आणि हा ब्रिज सुद्धा यांना धोकादायक झालेला आहे, तरीसुद्धा लोक ये जा करतात, कारण त्यांना पर्यायी मार्ग आणि जवळचा मार्ग हाच असणार आणि पर्यायी मार्ग नसणार, त्यामुळे हा रोड वापरतात. सुंदर, अतिशय सुंदर हे जे बघताय तुम्ही ते अतिशय सुंदर आहे. Nice. तर इथून जर बघा, इथून खाली तयार झालं. हा, हे तर कसलं भारी झालं. समोरचं बघ,
इंद्रायणी नदीवर तयार झालेले हे कुंडमाळा आहे आणि आपण जे शिरूरच्या इथं बघतो, निगोजच्या इथं बघतो ते रांजण खळगे आहेत आणि हे कुंडमाळा आहे. रांजण खळगे आणि कुंडमाळामध्ये बरंचसं साम्य आहे. मित्रांनो, अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. इथे काही क्षण बसलो, मन रमले. इथे नयनरम्य पाण्याचा वॉटरफॉल इथं तयार झालेला आहे. कुंडमाळा खरंच हा तळेगाव दाभाडे मधला कुंडमाळा जो आहे अतिशय प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही येऊन निवांत बसलात या पाण्याकडे नजर लावून तर खूपच भारी आणि शांत वाटतं. जरी आपल्याला या पाण्याचा आवाज येत असेल परंतु त्या आवाजात एक लयबद्धता आहे, त्यामुळे अतिशय भारी वाटतं. ते एक संगीत तयार झालेलं आहे आणि हे संगीत सारखं सारखं ऐकावत बसावं असं वाटतं. शांत असं निवांत पाणी वाहत आहे, वारा पण वाहतोय आणि हा नजारा बघतच राहावा असं वाटतं. मग मित्रांनो, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय ना? तर या ठिकाणी आवर्जून यायलाच पाहिजे असं मला वाटतं. सो मित्रांनो, अशा सुंदर ठिकाणी आवर्जून भेट द्यायलाच हवी. अतिशय सुंदर ठिकाण आहे. तो काही हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आवर्जून शेअर करा. कारण हे ठिकाण पुण्यापासून अगदीच जवळ आहे आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला हा कुंडमाळा बघायचा असेल आणि शक्यतो पावसाळ्यात जर आलात तर इथं खूपच धोकादायक परिस्थिती असते. तर पावसाळा संपल्यानंतर तुम्ही जर आलात तर इथं तुम्हाला एन्जॉयमेंट करण्यासाठी इथं तुम्ही बघताय खूप सारं पब्लिक आहे, एन्जॉय करतात. अतिशय सुंदर ठिकाण आहे. सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.